नमस्कार मंडळी, मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळी युट्यूब चॅनलवरती। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत जी गाडी आहे ना ती आहे हिरोची विडा VX2 प्लस व्हेरियंट, जे की काही दिवसापूर्वी हिरो कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये हे जे व्हेरियंट आहे हे लॉन्च केलं होतं। आणि यामध्ये दोन व्हेरियंट कंपनीने आणलेले, जे की VX2 प्लस आपल्यासोबत व्हेरियंट जे ते इलेक्ट्रिक स्कूटरचं विडाचं आपल्याला बघायला मिळतंय व्हिडिओमध्ये। त्यासोबतच यामध्ये जे दोन व्हेरियंट आहे ना हे VX2 प्लस व्हेरियंट आहे आणि VX2 गो एक बेस व्हेरियंट सुद्धा कंपनीने लॉन्च केलेलं आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल VX2 प्लस बद्दल संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ते मराठीमधून बघणार आहोत। जे की या गाडीचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला मराठीमध्ये कुठेच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार, ते फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि या गाडीमध्ये फीचर काय दिलेले आहे, गाडीची रेंज किती असणार आहे आणि ही इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये घ्यावी का नाही, किंवा या गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती असणार आहे, अशी संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मराठीमधून बघायला मिळणार आहे। तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करत चला, कमेंट देखील करून सांगा चला व्हिडिओ कसा वाटत आहे ते। त्यामुळे तुम्ही जर लाईक आणि कमेंट केलं तर आम्हाला देखील इम्प्रूव्हमेंट म्हणजे व्हिडिओमध्ये अजून नवीन नवीन बदल करण्याची जी आहे ते मोटिवेशन जे ते मिळत राहतं। त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे या विडा VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटरचा। आणि तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो देखील करून विचारू शकता, या गाडीबद्दल तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल तर। त्यासोबत मित्रांनो खूप खूप धन्यवाद हिरो शोरूमचं, जे की यांचं जे शोरूम आहे सेगल ऑटो रायडर प्रायव्हेट लिमिटेड हिरो शोरूम KSB चौक चिंचवड या ठिकाणी यांचं शोरूम आहे, जे की प्रीमियर शोरूम मध्ये तुम्हाला ही जी विडा इलेक्ट्रिक स्कूटर जी ते बघायला मिळते। जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल किंवा या स्कूटर बद्दल माहिती पाहिजे असेल किंवा टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल किंवा ही स्कूटर जी आहे ती बघायची असेल, कशी आहे ते चालवायला कशी आहे ते बघायची असेल तर तुम्ही हिरोच्या शोरूमला या व्हिजिट करू शकता। या शोरूमचं सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण डिटेल माहिती जे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये बघायला मिळते। तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकता। चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ जो तो आपण हिरो विडा VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटरचा जो तो आपण चालू देखील करूया। तर मंडळी, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बघितलं तर हिरो विडा VX2 मध्ये दोन व्हेरियंट येतात, जे की VX2 गो बेस व्हेरियंट आहे आणि VX2 प्लस आपल्यासोबत ही गाडी जी आहे ती तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर बघू शकता। यामध्ये कलर ऑप्शन जर बघितले ना, मॅट व्हाईट, मॅट लाईम, ऑरेंज, रेड, ब्लॅक, ब्ल्यू आणि मॅट ग्रे असे एकूण जर बघितले कलर ऑप्शन तर 7 कलर ऑप्शन जे ते तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये VX2 प्लस मध्ये बघायला मिळतात। फ्रंटचा लुक जो तो देखील चांगला आहे आणि हा रेड कलर देखील गाडीवरती चांगला सूट करतो। त्याआधी मित्रांनो, चावी जर बघितली ना या इलेक्ट्रिक स्कूटरची, अशी तुम्हाला मेकॅनिकल चावी मिळून जाते, जी की 2 चाव्या आहेत। आणि एक फॅमिली स्कूटर म्हटल्यानंतर तुम्हाला चावी जे अशा प्रकारे बघायला मिळेल, जे की विडाची बॅजिंग चावीवरती आहे। 2 चाव्या जे ते गाडीसोबत मिळून जातात आणि फ्रंटचा लुक जो तो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो। साइड व्ह्यू मिररची क्वालिटी जर बघितली ना या VX2 प्लस व्हेरियंटची, ती देखील डिसेंट आहे आणि चांगली आहे। त्यासोबत इथे तुम्हाला जर फिनिशिंग बघितली ना, इथे सुद्धा मॅट फिनिश जे ते बघायला मिळते आणि रेड कलर जो तो देखील कॉम्बिनेशन देते या इलेक्ट्रिक स्कूटरवरती चांगलं दिसतं। आणि तुम्ही जर विडा V2 प्रो जर बघितलं तर त्याचे इंडिकेटर जे ते तुम्हाला इथे फ्रेम मध्ये नव्हते, साईडला होते। आता ह्याच्यामध्ये इंटिग्रेटेड इंडिकेटर जे ते इथे देण्यात आलेले, जे की त्यांचा थ्रो वगैरे जे ते देखील तुम्ही बघू शकता। विडाची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते, नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे लावू शकता। हेडलॅम्प जे आहेत ते तुम्हाला LED मध्ये मिळून जातात, त्यांचा थ्रो वगैरे रात्रीच्या वेळेस कसा आहे ते देखील तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता। फ्रंटला जे मडगार्ड किंवा फेंडर आहे त्याची क्वालिटी जी आहे ते देखील चांगला, ओव्हरऑल लुक जो आहे तो VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटरचा तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। आणि फ्रंटला सस्पेन्शन बद्दल बोलायचं झालं तर टेलिस्कोपिक सस्पेन्शन समोर मिळून जातात, जे की रिफ्लेक्टर दोन्ही साईडला आहे। फ्रंटला डिस्क ब्रेक गाडीमध्ये देण्यात आलेले, MRF चे टायर तुम्हाला इथे मिळून जातात अलॉय व्हील सोबत। आणि टायर साईज जर बघितला ना तर 12 इंचचा अलॉय व्हील जे ते टायर जे ते 12 इंच तुम्हाला MRF कंपनीचं मिळून जातं, पुढे आणि मागे दोन्ही साईडला। त्यासोबत सस्पेन्शनची जर क्वालिटी बघितली ना ती देखील चांगली आहे। गाडीचे डायमेन्शन बद्दल बोलायचं झालं तर गाडीचं जे सीट हाईट आहे ना ती 777 mm इतकी आहे। त्याचबरोबर गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटरचा। आणि तुम्हाला साईड स्टँड जे ते गाडीमध्ये मिळून जातं। जर ॲक्सेसरीज मध्ये जर बघितलं तर तुम्हाला सेंटर स्टँड किंवा बॅक रेस्ट वगैरे जे ते तुम्ही शोरूमला विचारू शकता। फ्रंटला जो फुटबोर्ड आहे ना तो चांगला डिसेंट असा देण्यात आलेला आहे, त्यावरती तुम्ही पाय ठेवून कम्फर्टेबल बसून गाडी जी ती इलेक्ट्रिक स्कूटर चालू देखील शकता। पाठीमागे सुद्धा जर बघितलं ना या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोटर जी आहे ती तुम्हाला PMSM मोटर मिळून जाते, जी की परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस टाइप मोटर दिलेली, त्याची मोटरची पीक पॉवर जी आहे ती 6 किलोवॅट प्रोड्यूस करते। त्यासोबत सस्पेन्शन बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला सस्पेन्शन शॉकअप्सर असे जे ते मिळून जातात, जे की सस्पेन्शनची क्वालिटी बघितली तर ती क्वालिटी चांगली। मी ही इलेक्ट्रिक स्कूटर जी ते चालवून देखील बघितली। हिरोची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते। फुटरेस्टची क्वालिटी जी आहे तुम्हाला अशा प्रकारे आहे। आणि फुटरेस्टची जर क्वालिटी वाईज जर बघितली तर फिट अँड फिनिश एक चांगल्या क्वालिटीचे फुटरेस्ट जे ते या VX2 प्लस
व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हिरो कंपनीने दिलेलं आहे. आणि VX2 प्लसची बॅजिंग जी ते क्रोममध्ये तुम्हाला या साईडला इथे मिळून जातं. मोठंसं ग्रॅब हँडल जे ते इथे देण्यात आलेलं, जे की मागे बसल्यानंतर धरून बसण्यासाठी याचा चांगला वापर देखील होतो. सीट कम्फर्ट जर बघितलं ना तर 2 व्यक्ती जे ते कम्फर्टेबल बसू शकतात. कुशनिंग वगैरे किंवा सीटची क्वालिटी वाईज मटेरियल जर बघितलं तर ते एक चांगल्या क्वालिटीचं सीट जे आहे ते या VX2 प्लसमध्ये गाडीमध्ये आहे. त्यासोबत मला जर गाडीची बॅटरी जी आहे ती इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी जी आहे ते तुम्हाला फास्ट चार्जिंग करायचं असेल, तुम्ही इथनं फास्ट चार्जिंगने बॅटरी जी आहे ते चार्ज देखील करू शकता. पुढे मी बॅटरी फास्ट चार्जिंगमध्ये किती वेळात चार्ज होते ते देखील सांगणार आहे. त्याचबरोबर मागच्या साईडचा विडा VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटरचा लुक तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो. विडाची बॅजिंग इथे दिलेली आहे. इंडिकेटर जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं. पॉवर बाय हिरोचं बॅजिंग जे करण्यात आलेली विडाची क्रोममध्ये इथे बॅजिंग मिळून जातं. टेल लॅम्पचं डिझाईन जे तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं. त्यासोबत खाली इथे नंबर प्लेट लावू शकता आणि एक रिफ्लेक्टर जो आहे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. आणि मोटर जे तुम्हाला इथे PMSM मोटर जे ते देण्यात आलेली आहे. मागचा टायर आहे तो देखील सेम आहे, 12 इंच टायर म्हणून जातो, जो की अलॉय व्हील सोबत आहे. आणि मोटर जी आहे ते साइड माउंटेड मोटर जे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. VX2 प्लसची बॅजिंग जी आहे तुम्हाला या साईडला देखील मिळून जाते. इथे फुटरेस्ट देण्यात आलेलं आहे. आणि सीट जे आहे ते सिंगल सीट असल्यामुळे कम्फर्टेबल 2 व्यक्ती जे ते बसून ही स्कूटर जे ते चालू देखील शकता. फ्रंटला इथे तुम्हाला स्टोरेज स्पेस मिळून जातो. इथे तुम्ही मोबाईल ठेवू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला चार्जिंग पोर्ट मिळून जातो मोबाईल तुमचा चार्ज करण्यासाठी. चावी जे तुम्हाला इथे लावायची आणि इथे एक हुक देण्यात आलेलं आहे. इथे तुम्ही कॅरी बॅग वगैरे जे ते अडकवू शकता. मंडळी जर तुम्हाला सीट उघडायचं असेल ना, ही जी चावी आहे ना सिम्पली तुम्हाला लेफ्ट साईडला प्रेस करायची आहे. प्रेस केल्यानंतर सीट जे ते ओपन होतं. सीट तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही उघडू शकता आणि इथे फर्स्ट एड किट वगैरे जे ते बघू शकता. आणि या स्कूटरमध्ये ही जी बॅटरी आहे ना ते तुम्ही 3 प्रकारे चार्ज करू शकता. डायरेक्टली तुम्हाला इथनं पण चार्ज करू शकता किंवा तुम्ही घरी नेऊन बॅटरी देखील चार्ज करू शकता. त्याचबरोबर फास्ट चार्जिंगने या ठिकाणी या साईडने इथे फास्ट चार्जिंगची गन लावून इथनं सुद्धा बॅटरी जी इथे चार्ज करू शकता. जे तुम्हाला चार्जर बघायला मिळतो 580 वॅटचं चार्जर जे तुम्हाला गाडीसोबत येतं, जे की अशा प्रकारचं आहे. आणि बॅटरी जी तुम्ही घरी नेऊन ही 3 पिन सॉकेटमध्ये लावून गाडीची बॅटरी जी येते चार्ज देखील करू शकता. इथे जर बघितलं ना स्पेस तुम्हाला एवढा मिळून जातो. इथे अंडरसीट स्टोरेज बघितलं तर 27 लिटर स्टोरेज जे ते तुम्हाला एवढा मिळून जातो, जे की एक हाफ फेस हेल्मेट जे ते तुम्ही इथे ठेवू शकता. बॅटरी आपण आता बघूया बॅटरी कशी आहे इथे. आणि इथे पॉवर्ड बाय हिरोचं बॅजिंग जे ते तुम्हाला ब्रँडिंग जे ते बऱ्याच ठिकाणी जे ते बघायला मिळून जातं. म्हणजे गाडीची चावी जे ते इथे लॉक इन की सोबत येतं. बॅटरी अशा प्रकारे तुम्ही गाडीची बॅटरी जी आहे ते बघू शकता. 2 बॅटरी जे ते मिळून जातात. आणि अशा प्रकारे तुम्हाला VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी बघायला मिळून जातात. आणि 2 बॅटरी मिळून 3.4 किलोवॅटची बॅटरी जी आहे ते गाडीमध्ये मिळून जाते, जे की लिथियम आयन बॅटरी रिचार्जेबल. आणि अशा 2 बॅटरी मिळून 3.4 किलोवॅट बॅटरी कॅपॅसिटी जी आहे ते VX2 प्लस मध्ये कंपनीने दिली आहे. तर मंडळी तुम्ही बॅटरी जी ते VX2 या गाडीची जी आहे ती बघितलीच असेल. 2 बॅटरी जे तुम्हाला मिळून जातात. आणि ही जी बॅटरी आहे ना मंडळी, ह्या बॅटरीला जर तुम्हाला जे गाडीसोबत येणारे चार्जर आहे त्या चार्जरने जर तुम्हाला घरी बॅटरी जे ते चार्ज करायची असेल तर 0 ते 100% गाडीची बॅटरी चार्ज होण्यासाठी तुम्हाला 5 तास 39 मिनिट लागतात. आणि 0 ते 80% बॅटरी चार्ज होण्यासाठी 4 तास 13 मिनिटं इतका लागतो. आणि जर तुम्ही या गाडीची बॅटरी जी आहे ते फास्ट चार्जिंगने जर केली तर 0 ते 100% बॅटरी चार्ज होण्यासाठी 120 मिनिटं लागतात. आणि 0 ते 80% बॅटरी चार्ज होण्यासाठी फास्ट चार्जिंगने 62 मिनिट इतका वेळ लागतो. बॅटरी जी येते IP67 रेटिंग सोबत येते. वॉरंटी जी येते बॅटरीवरती 5 वर्षांची आहे. त्याचबरोबर गाडीमध्ये जर बघितलं ना तर तुम्हाला 3 मोड मिळून जातात. ते आता पुढे व्हिडिओमध्ये बघूया. गाडीचा टॉप स्पीड जे आहे 80 kmph इतका आहे. इकोमध्ये टॉप स्पीड 85 kmph आहे. राईड मोडमध्ये 70 kmph ची टॉप स्पीड आहे. आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 80 kmph ची टॉप स्पीड तुम्हाला बघायला मिळते. रेंज जर बघितले ना IDC सर्टिफाईड रेंज 142 किलोमीटरची आहे, जे की सर्टिफाईड रेंज 142 किलोमीटरची बघायला मिळते. आणि रिअल वर्ल्ड रेंज म्हणजे रिअल रेंज जर बघितली तर कंपनीने सांगितल्याप्रमाणे इको मोडमध्ये 100 किलोमीटरची, राईड मोडमध्ये 75 किलोमीटर आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 65 किलोमीटरची रिअल वर्ल्ड रेंज जी ते कंपनीने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मिळू शकते. ॲक्सेलरेशन जर बघितलं तर 0 ते 40 ची स्पीड अचीव करण्यासाठी 3.1 सेकंद इतका वेळ जो तो गाडीला लागतो. त्याचबरोबर गाडीचा ओव्हरऑल लुक जो आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. आणि एक फॅमिली स्कूटर किंवा व्हॅल्यू फॉर मनी स्कूटर जी आहे ते तुम्ही या स्कूटर सोबत बघू शकता. आणि या गाडीची किंमत देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहे. स्विचेस आणि कंट्रोलचं बघितलं ना त्याची क्वालिटी वाईज बघितलं तर स्विचेस आणि कंट्रोल देखील चांगले. इथे तुम्ही फास्ट चार्जिंगचं जे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दाखवलं मी, इथे एक हुक आहे. आणि इथनं तुम्ही इग्निशन किंवा डिस्प्ले जो तो स्कूटर जे ते ऑन करू शकता. इथे VX2चे बॅजिंग जे ते बघायला मिळून जाते. त्याचबरोबर 5 लाईटचं स्विच आणि हेडलॅम्पचं स्विच जे ते इथे देण्यात आलेले. इंडिकेटरचं स्विच जे तुम्हाला इथे मिळून जातं. हॉर्नचं
स्विच जे ते इथे SOS म्हणजे इमर्जन्सी, जर तुम्ही जो नंबर सेव्ह केला डायरेक्टली तिकडे कॉल SOSचं स्विच जे ते तुम्हाला हिरोच्या गाड्यामध्ये बघितलं असेल त्याचं स्विच तुम्हाला इथे मिळून जातं. मिररची क्वालिटी जे ते चांगल्या प्रकारची डिसेंट आहे. त्याचबरोबर हे जे टॉगल स्विच आहे ना, या टॉगल स्विचचा वापर करून जे येते तुम्ही या डिस्प्लेवरची इन्फॉर्मेशन जे येते, माहिती जे येते बघू शकता, चेक करू शकता काय काय इन्फॉर्मेशन जे येते दिलेली आहे. त्याचबरोबर राईट साईडला आल्यानंतर इथे तुम्हाला हाझर्ड लॅम्पचं स्विच जे ते मिळून जातं, जे की हे प्रेस केल्यानंतर गाडीचे चारही इंडिकेटर जे ते ब्लिंक होत राहतात. त्याचबरोबर इथे पार्क आणि मोडचं स्विच देण्यात आलेले आपण पुढे बघूयाच. आणि तुम्हाला स्टार्ट करायचं असेल स्कूटर आणि चालवायचे असेल तर इथे स्टार्ट, ब्रेक प्रेस करायचा आहे आणि हे स्विच प्रेस करून गाडी जे ते स्टार्ट करू शकता. इथे बघा किल स्विच ऑन आहे, प्रेस ब्रेक आणि स्टार्ट स्विच असं इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायला मिळते. आणि हा जो डिस्प्ले ना मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा चालू करून दाखवतो. अशा प्रकारचा डिस्प्ले तुम्हाला बघून 4.3 इंचचा TFT डिस्प्ले जो येतो तुम्हाला मिळून जातो, जो की टच स्क्रीन वगैरे नाहीये. विडाची बॅरिंग तुम्हाला इथे मिळून जाते. वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात. आता इथे साईड स्टँडचं इंडिकेशन दिलेले, मी एकदा साईड स्टँड काढतो. आता मित्रांनो स्कूटर जी ती ऑन आहे. इथे तुम्हाला डिस्प्लेवरती जर बघितलं स्पीडोमीटरवरती टाइम बघायला मिळतो, इथे रेंज बघायला मिळते, इथे डिजिटल स्पीड आहे, ओडोमीटर गाडीचं किलोमीटर किती झालं ते तुम्ही इथनं बघू शकता. इथे बूस्ट मोड ऑन आहे का ऑफ आहे ते तुम्ही इथनं बघू शकता. बॅटरी पर्सेंटेज किती आहे, बॅटरी किती % चार्ज आहे ते तुम्ही इथनं बघू शकता. आणि इथे जे मोडचं स्विच देण्यात आले नाही ना, इथे तुम्ही मोड जे ते चेंज करू शकता. इको, राईड, स्पोर्ट्स. स्पोर्ट्स मोडमध्ये रेंज कमी तुम्हाला चेंज होणार आहे. स्पोर्ट्स मोडमध्ये तुम्हाला पॉवर जास्त मिळते स्कूटर चालवताना. इको, राईड आणि स्पोर्ट असे 3 मोड जे आहेत ते देण्यात आलेले आहे या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये. तर इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन जर बघितलं ना, इथे डे कोणता आहे, तारीख, करंट राईड, ओडोमीटर, गाडीचं किलोमीटर किती झालेलं. आता इथे मोटर ऑफ आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळते. त्यानंतर ट्रिप आहे, डिस्टन्स, टाइम लॅप्स. नंतर इथे तुम्ही ब्लूटूथने फोन कनेक्ट करू शकता आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर जे ते ऍक्सेस करू शकता. आणि हे टॉगल स्विच जे ते लॉंग प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन भेटले. डिस्प्लेमध्ये अपीअरन्स, ब्राईटनेस, विजेट, डेट अँड टाइम तुम्ही सेट करू शकता. माय स्कूटरमध्ये रायडर इन्फो, डॉक्युमेंट, सॉफ्टवेअर व्हर्जन, परत अबाउटमध्ये डिस्क्लेमर, सॉफ्टवेअर व्हर्जन, डॉक्युमेंट हे बघू शकता. माय स्कूटरमध्ये बूस्ट मोड, बजर साऊंड, एक्झिलरी बॅटरी अशी माहिती जे तुम्हाला या टॉगल स्विचचा वापर करून तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर बूस्ट मोड ऑन ऑफ करायचं असेल ते तुम्ही इथनं करू शकता. बजर साऊंड जो तो चेंज करू शकता. एक्झिलरी बॅटरीचं व्होल्टेज येते इथे तुम्हाला बघायला मिळतं. नंतर रायडर इन्फोमध्ये तुमची माहिती बघायला मिळते. डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता कोणतं आहे, सॉफ्टवेअर व्हर्जन कोणतं आहे ते बघू शकता. आणि अशी इन्फॉर्मेशन जे तुम्हाला या VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटरवरती डिस्प्लेवरती बघायला मिळते. आणि रेंज वगैरे जिथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे रेंज वगैरे किती आहे. आणि अशा प्रकारचा स्पीडोमीटर तुम्हाला VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटरचा बघायला मिळतो. आता आपण या गाडीची जी किंमत बघूया, पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघितली या विडा VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल. मी संपूर्ण माहिती जी आहे ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. फीचर्स काय काय दिलेले आहेत, गाडीमध्ये फीचर्स कोणकोणते चांगले दिलेले आहेत, गाडीची रेंज किती आहे, अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आहे ते मराठीमध्ये तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. या गाडीची ऑन रोड किंमत जर बघितली ना, पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ती आहे 1,18,037 रुपये इतकी. आणि ही जी मी किंमत तुम्हाला सांगत आहे व्हिडिओमध्ये ही आहे सप्टेंबर महिन्यातली. जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू देखील शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते. ही जी किंमत आहे 1,18,037 रुपये, ही किंमत तुमच्या शहरामध्ये वेगळी देखील असू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या हिरो शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता. जर तुम्हाला ही गाडी टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल तर हिरो शोरूमला नक्की व्हिजिट करा. KSB चौक चिंचवड या ठिकाणी सैगल ऑटो रायडर प्रायव्हेट लिमिटेड हिरोचं शोरूम आहे प्रीमियाचं. आणि ही प्रीमिया शोरूम मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर बघायला मिळणार आहे. तर तुम्ही नक्की यांना एकदा कॉन्टॅक्ट करून गाडीची टेस्ट ड्राइव्ह देखील घेऊ शकता. आणि ही जर गाडी मित्रांनो बघितली ना, विडा VX2 प्लस, यामध्ये फीचर सुद्धा चांगले दिले. एक व्हॅल्यू फॉर मनी जी स्कूटर आहे ती तुम्ही या स्कूटरकडे बघू शकता. आणि एक फॅमिली स्कूटर म्हणून जे ते बघू शकता. सीट जे आहे ते सिंगल सीट देण्यात आलेले आहे. 2 बॅटरी तुम्हाला रिमूव्हेबल मिळून जातात. रेंज देखील चांगली आहे. IDC रेंज जे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील मी सांगितले आणि स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळून जाते. 3 मोड देखील या गाडीमध्ये मिळून जातात, जे की चांगली गोष्ट आहे. आणि गाडीमध्ये तुम्हाला फ्रंटला डिस्क ब्रेक मिळून जातं, पाठीमागे ड्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेला आहे. PMSM मोटर जी आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेली आहे. आणि 2 बॅटरी असल्यामुळे एक चांगली गोष्ट आहे. आणि बॅटरी जी आहे ती रिमूव्हेबल आहे, तर तुम्ही ही बॅटरी जी आहे ते तुमच्या घरी नेऊन देखील चार्ज करू शकता. आणि गाडीमध्ये फास्ट चार्जिंग देखील अवेलेबल करण्यात आलेले आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ विडा VX2 प्लस या इलेक्ट्रिक स्कूटरचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून विचारू शकता. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला सर्वात आधी येईल. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.